नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. 18 मार्चला मी आदल्या दिवशी रात्री नागपुरात मुसलमानांनी जी दंगल घडवून आणली, हिंदूंवर जे हल्ले केले, पोलिसांना आणि हिंदूंना ज्या पद्धतीनं त्यांनी झोडपून काढलं, त्यावर जवळपास 50 वेगवेगळे व्हिडिओज मी बघितले. त्या व्हिडिओजमधून मला काही अपेक्षित होतं, पण 50च्या 50 व्हिडिओजमधून एकही त्या पद्धतीचं मला भावणारं दृश्य मला बघायला मिळालं नाही. त्या साऱ्याच व्हिडिओंमध्ये महाल परिसरातले मुठभर मुसलमान हातामध्ये काठ्या, शस्त्र, कुऱ्हाडी, दगड, थोडक्यात काय तर सर्व प्रकारची आयुधं हातात घेऊन हिंदूंवर हल्ले करताना मी बघितले. पण त्या व्हिडिओमध्ये एकाही ठिकाणी हाफ पॅन्ट किंवा खाकी पॅन्ट घातलेला संघाचा स्वयंसेवक किंवा भगवा शेला अंगावर पांघरून एरवी आपापसात आक्रमक भाषा बोलणारा शिंदेंचा शिवसैनिक कुठेही मला दिसला नाही. ते सारे घाबरले होते, म्हणून दडून बसले होते, म्हणून मार खात होते की स्थानिक मुसलमान तयारीनिशी त्यांच्यावर तुटून पडले होते. ज्या पद्धतीची दंगलीची पूर्ण तयारी मुसलमानांची असते, तेच हिंदूंच्या बाबतीमध्ये घडावं. म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये त्या विजयादशमीला, दसऱ्याच्या दिवशी प्रत्येक संघस्थानावर शस्त्रास्त्रांची पूजा केली जाते. हे शस्त्रास्त्र केवळ पूजेसाठी किंवा बघण्यासाठी किंवा इतिहास पाजाळण्यासाठी नसून, ज्या पद्धतीनं संघस्थानावर त्या समस्त संघ स्वयंसेवकांना शिक्षण दिलं जातं, लाठ्याकाठ्या शिकवल्या जातात, किंवा ज्या पद्धतीनं त्यांना शस्त्रांचं शिक्षण दिलं जातं, शिकवलं जातं, त्याचा उपयोग योग्य ठिकाणी झालाच पाहिजे. जर तुमचं साऱ्यांचं वास्तव्य गावाकडे असेल, तर ज्या पद्धतीनं समस्त मुसलमान आपल्या मस्जिदींमधून घराघरात, घराच्या सभोवताली दगडविटांचा खच उभा करतात, घरात वेगवेगळी शस्त्र ठेवतात, लाठ्याकाठ्या ठेवतात, तेच आपण हिंदूंनी का करू नये? कारण प्रसंग बाका आहे. ज्या पद्धतीनं महाल परिसरामध्ये घडलं, थेट हिंदूंच्या बालेकिल्ल्यामध्ये ज्या पद्धतीनं या लांड्यांनी, या बांड्यांनी आपल्यावर हल्ला केला, आपली अब्रू लुटण्याचा प्रयत्न केला, थेट पोलिसांना जखमी केलं. केवढी त्यांची हिंमत! पोलिसांवर हात उगारतात, किती ते बेशरम आणि लज्जास्पद. थोडक्यात काय तर नेमकी त्या पद्धतीची तयारी आपलीही असायला हवी, घाबरण्याचं कारण नाही. एक परिच्छेद तुम्हाला त्यातला एकही शब्द सुटून जाऊ नये म्हणून वाचून दाखवतो. जेथे जगाचं आकर्षण हिंदूंचं बलस्थान आणि काँग्रेसची सत्ता उलथवून टाकणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं उगमस्थान आहे, त्याच महाल परिसरातल्या मुठभर मुसलमानांनी हिंदूंना ठेचून काढलं आणि पोलिसांच्या अंगावर हात घालून शस्त्रांनी वार करून त्यांनाही जखमी केलं, त्यांनाही झोडपून काढलं. एवढं की चक्क 3 महिला पोलीस स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी त्या परिसरात एका बहादूर हिंदूच्या घरात रात्रभर लपून बसल्या.
एखादा मवाली गुंड जसा एखाद्याच्या घरात घुसून मोहल्ल्यात जाऊन पोटात चाकू खुपसून सही सलामत बाहेर पडतो, जे आपण अनेकदा अनेक सिनेमांमधून बघतो, तेच 17 मार्च सोमवार रोजी रात्री झालेल्या नागपूरच्या दंगलीत पाहायला मिळालं. स्थानिक हिंदूंनी अनुभवलं. ज्या नागपुरात जगातले सर्वाधिक तृतीय वर्ष शिक्षित देवेंद्र फडणवीसांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वाधिक संघ स्वयंसेवक आहे, त्यांच्याच त्या नागपुरातल्या हिंदू बंधू भगिनी आणि पोलिसांवर जर लांड्यांची वाकडी नजर पडून समस्त हिंदूंना मार खावा लागत असेल, जखमी अवस्थेत पळ काढावा लागत असेल, तर संघाचे तरुण लाठ्या काठ्या फक्त संचलनासाठी वापरतात की काय, अशी शंका मनाला वारंवार या दिवसात चाटून जाते आहे. मला समस्त हिंदूंच्या भावना भडकवायच्या नाही, पण हिंदू म्हणजे गांडू, हिंदू म्हणजे षंढ, अशी जी खिल्ली या राज्यातले लांडे बांडे उडवतात ते सहन होत नाही. तिकडे त्या उत्तर प्रदेशमध्ये योगीनं ज्या पद्धतीनं उत्तर प्रदेशातले मवाली गुंड जात्यंध पाक विचारांचे मुसलमान आणि बाहुबली ठेचून काढले, आपल्या समस्त हिंदूंना पुढे केलं, त्या हिंदूंनी या मुसलमानांना आणि तिथल्या जात्यांध मंडळींना सरळ केलं, हिंदूंना सत्तेत आणलं. पण त्यांना हे जसं माहीत होतं की आपल्या पाठीशी योगी आहे, तेच नेमकं तुम्ही देखील पाठ करून ठेवायचं आहे, ध्यानात ठेवायचं आहे की तुमच्याही पाठीशी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आहेत. आदित्यनाथ योगी आणि या दोघांमध्ये कुठलाही कवडीचाही काडीचाही फरक नाही. यापुढे जर हिंदू मार खाऊन येत असतील तर मला असं वाटतं की हिंदूंची जी एकंदर मनोभूमिका आहे ती म्हणजे घरात वाघ आणि बाहेर शेळी पद्धतीची आहे. आपापसात मस्त भांडतात, जरांगे विरुद्ध अमुक तमुक, पण हे कधीही घडता कामा नये. सारेच हिंदूंनी हातात हात धरून मुसलमानांना सरळ करण्याची गरज आहे. मुठभर मुसलमान चांगले असतील, त्यांचा नक्कीच मान ठेवायचा आहे, पण आपल्याच बाले किल्ल्यामध्ये या पद्धतीचे मुसलमान जर आपल्यावर तुटून पडत असतील तर त्या लाठ्या काठ्या, ते शस्त्र फक्त पूजण्यासाठी आणि संघस्थानावर शिकण्यासाठी नाहीत, आपल्याला या बांड्यांवर तुटून पडायचं आहे. 17 मार्चच्या नागपूरच्या दंगलीमध्ये या बांड्यांनी, या लांड्यांनी, या हरामखोरांनी आमच्या जवळपास 15-20 पोलिसांना जखमी केलं. म्हणजे केवढी त्यांच्यामध्ये हिंमत. पुन्हा तेच त्या आझाद मैदान परिसरातला प्रकार तिथे घडला. जे आझाद मैदानामध्ये घडलं होतं तेच त्या दिवशी घडलं. या लांड्यांनी, या बांड्यांनी, या हरामखोरांनी आमच्या हिंदू महिला पोलिसाला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, तो प्रसंग आठवा. विशेषतः संघ स्वयंसेवकांनी तो प्रसंग पुन्हा एकदा आठवायलाच पाहिजे की जेव्हा नुकताच संघ त्या नागपुरात जन्माला आला होता, सप्टेंबर 1925 दरम्यान पूर्वतयारीत असलेल्या मुसलमानांनी याच महालामध्ये हिंदूंवर जेव्हा हल्ला चढवला, जीवघेणा हल्ला केला, तेव्हा त्यांना प्रत्युत्तर डॉक्टर हेडगेवारांनी दिलं. हेडगेवार देखील आपल्या काही संघ स्वयंसेवकांसहित या लांड्यांवर, या हरामखोरांवर, या पाकधार्जिण्या मुसलमानवर एवढे तुटून पडले की नंतर
100 वर्ष या बांड्यांची त्या महाल परिसरामध्ये हिंदूंना हात लावण्याची ताकद झाली नाही. आणि आज जेव्हा आपले संघाचे स्वयंसेवक बघ्याची भूमिका घेतात आणि मुसलमान फक्त शांत बसतात, ते घाबरलेले नाहीत, ते केवळ शांत बसले आहेत. किंबहुना पोलिसांना देखील ध्यान ठेवलं पाहिजे की लांड्यांच्या हल्ल्यानंतर जर एखादा हिंदू गट पेटून उठत असेल तर त्यांना शांत करण्याची गरज नाही. कारण पुन्हा जर आम्ही हिंदू घाबरला आहोत अशी मनस्थिती त्या लांड्यांची झाली तर ते आपल्यावर हल्ले चढवतील आणि हे घडता कामा नये. त्या महाल परिसरातल्या संघ स्वयंसेवकांची, त्या गडकरींच्या कार्यकर्त्यांची बघ्याची भूमिका माझी मान खाली गेली आहे. शांत बसता कामा नये. मित्रांनो, जेव्हा माझा मुलगा लिखाणाच्या माध्यमातून एखाद्यावर तुटून पडतो तेव्हा मी त्याच्या पाठीशी उभा आहे हे त्याला जसं माहिती असतं, तेच नेमकं या राज्यातल्या समस्त संघ स्वयंसेवकांनी, हिंदूंनी लक्षात घ्यायला हवं. तुमच्या पाठीशी हे राज्यकर्ते आहेत. ईट का जवाब पत्थर से देना जरूरी है. घाबरायची गरज नाही. ते मुसलमान केवळ काही काळ शांत झाले आहेत आणि तुमच्या बालेकिल्ल्यात देखील आम्ही तुम्हाला सळो की पळो करून सोडू शकतो, हेच त्यांनी समस्त हिंदूंना, या राज्यातल्या हिंदू बंधू भगिनींना नक्कीच दाखवून दिलेला आहे. विचार करायला लावणारा असा हा त्यांचा हल्ला मनाला अस्वस्थ करून जातो. आपल्याला शांत बसायचं नाही. यापुढे या राज्यात कुठल्याही कोपऱ्यातल्या, मग तो मालेगाव असेल, भेंडी बाजार असेल, वर्सोवा असेल, बांद्रा असेल, कुठल्याही ठिकाणचा लांड्या, बांड्या, मुसलमान, पाक विचारांचा हरामखोर त्यांची हिंदूंकडे बघण्याची देखील ताकद होता कामा नये. आपण समस्त हिंदू त्या पद्धतीनं सामोरं जाण्याची गरज आहे. तूर्त एवढंच मित्रांनो. नमस्कार.